लोकसभेचा म्हणजेच लोकशाहीचा महोत्सव सध्या चालू आहे। महाराष्ट्रातील 13 जागांवर या ठिकाणी निवडणुका होत आहेत आणि आपण आता सध्या नाशिक शहरातील सिडको विभागाच्या जनता महाविद्यालयाच्या केंद्रावर आहोत। या ठिकाणी काही मतदार आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारूयात की नेमकं मतदानाला जाताना आपण कोणत्या मुद्द्यावर हे आपल्या उमेदवाराला वोटिंग करणार आहात। आपल्या डोक्यामध्ये नेमका नाशिकचा विकास आहे का, नेमका अजून कोणत्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी मतदान करणार आहोत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुमचं सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। आणि माझं नाव संभाजी पुंडलिक सावळे, मी सिडको उत्तमनगर इथे राहायला आहे आणि आज मी मतदानासाठी जात आहे। ही रॅलीने मतदानामध्ये भाग घेण्याचा उद्देश आज आहे की हुकुमशाहीकडे हा देश चाललेला असल्यामुळे आपण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि लोकशाही वाचवण्यासाठी माझं सर्वतोपरी मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मत व्यक्त केलेलं आहे। तुम्ही सांगाल की आता सध्या महागाईचे भाव वाढलेले आहेत, मोदी सरकारवर आपण खुश आहात का? नाही किंवा मोदींनी केलेल्या कामांवर आपण खुश आहात का? नाही। माझं नाव संगीता संभाजी सावळे, मी उत्तमनगर सिडकोमध्ये राहते आणि आता भाव एवढे वाढलेले आहेत की सिलेंडरचे भाव म्हणजे गगनाला भिडलेले आहेत, प्रत्येक गोष्टीचेच भाव। तर महागाई एवढी झालेली आहे तर त्याच्यामुळे आणि हुकुमशाहीकडून आपल्याला लोकशाहीकडे जायला पाहिजे। हुकुमशाही खूप वाढलेली आहे आणि आपल्याला वंचितांना अधिकार मिळालाच पाहिजे। एकीकडे मोदी 400 पारचा नारा देत आहे, तुम्हाला असं वाटतं का 400 पार होऊ शकतात? तसं काही चित्र नाही वाटत। नाही वाटत? काय वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत यावेळेस मोदी येईल म्हणून।